त्याच्या पायाच्या मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. आपण सावध राहिलं पाहिजे. रे पक्या पक्या अरे काय नाही काय अरे इकडे लपडं बघा आलोय हे मागच्या गावना थांब आलो मी पण आलो आलो येतोय मी येतो मी ये लवकर ये लवकर आलो 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 थांब काय बघ्या होताच तरी कुठं लपडं बघायला गेलो होतो कोणाचं ले काय माहिती कोणचं होतं धावत जात होतं मागण्या पल्लत गिरण्याला होता ना अरे हा इकडं आला हा होता होता वाटते या टी शर्ट होता काय गुलाबी टी शर्ट होता तू कसा गेला रे तिकडे काय सामी तोरा गेला काय नाही हा मरुदे तू काय खेळत काय होतास पलत पलत गेलो तू घरात काय खेळत होतास घरात नव्हतो अरे कधी बघ हात मारतोय मी मी वसरे येत होतो याला वस्त्री तुला कुठला जमला ना इकडे बोमटून बोमटून घासा बसला मी काय म्हणतो तुझ्या लेकरांची घेऊ आणि मी गेलो. अरे नको तू थांब अरे मी मला जमलो ते काय मी जमलो तू जरासा पारा की पारा झाला की जरासा उठव हा बघा शिक्षक नको करू मथुर नगरचा कंस उग्रसेन मथुर नगरचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंस सैतान राज्य हो करी आनंदान हो राज्य ठेवले
या देवकीचा आठवा पुत्र या महान कौसाच्या मरणाचं कारण ठरेल. त्या क्षणी देवकी आणि वसुदेवा गाढवाचं टाकून जन्मजात अरे आठवा चांडळ आनंदाने गोकुळामध्ये खेळत आपल्या दरबारात ठेवल्या शिपायांचा बारा कसा चाललाय ते पाहिलंच पाहिजे. दरबारी सेवक आपला सेवक आपला बारा कसा चालला आहे असा मज्जावर धरलाय. आपला सेवक मी जरा विश्रांती घेत आहे. आपला काय सांगितलं तुला काय किती उठवलं आता हलवला तरी उठला. अरे इकडे सुटला काय जरासं घास. आज बाजारचा दिवस अद्याप गवळणीचा पत्ता नाही. गवळणी कोणी बरं बंद केल्या हा मी गेले. राजा कंस आहे. मी कंस हा मी गेले. असेच जा आणि आपले सेवक 4 मुष्टिक यांना हजर करा. जातो. आमच्या लाडक्या रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीत राहिलेले पारितोषिक श्री नितीन गुरव यांच्याकडून खास कौशलच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे. तर हे बालकलाकार नाट्यरमण मंडळ नाशिक शिवगरवाडी त्यांचे जतेशाही आहोत. धन्यवाद. आपल्या पाऱ्यात लक्ष ठेवा. आपल्या गवळे कोणी बरं बंद केल्या सगळ्यात. काय श्रीकृष्ण भगवान. अरे या मंदिराचा राजा कंस आहे मी. असेच गोकुळात जा आणि कृष्णाला माझ्या समोर हजर करा.
कामगिरी पूर्ण करा. अरे या मंदिराचा राजा कंस आहे मी कंस. मामांच्या चरणी प्रणाम. अरे अरे काय असं म्हणे अरे तू लहान थोडी मोठा होतोय शिवाय राहणार नाही. पाणी पिऊन कसा खात जातो तसा. अरे कृष्णा, या महान कंसाचा पराक्रम अजून तुला माहिती नाही. या मथुरेचा राजा कंस आहे मी कंस. तुझ्या अंगात असेल सामर्थ्य तर स्वीकार युद्ध जवान. हॅलो रसिकजन हो, गवळण झाली. तुमच्या समोर एक सविनय सादर करत आहोत. पौराणिक वगनाट्य. पौराणिक वगनाट्य. खुनी सिंहासन. खुनी सिंहासन. रसिकजन हो, तुमच्या समोर सविनय सादर करत आहोत. पौराणिक गणनाट्य. पौराणिक गणनाट्य. पौराणिक वगनाट्य. खुनी सिंहासन. खुनी सिंहासन. वेशभूषा. वेशभूषा. सेवकाच्या भूमिकेत कुणाल गावडे. कुणाल गावडे. निखिल गावडे. निखिल गावडे. प्रधानजी. गिरिराज
आईच्या भूमिकेत मंथन गावडे हेमलताच्या भूमिकेत विनीत गावडे हसून मरायची पता येणार आता. रे हे बाळोय काय रे कालोय बाहेर बघ तिला तरी तुम्हाला कालू म्हणतोस नाव पण कालू लाईक देऊन बघ काही धमाक कर दोन्ही पण अरे काय पण इकडे आला कशा वाट चुकलो आणि इकडे आलो वाट चुकलास तुला सांगू काय सांग की बाबा लगेच सांग एवढ्या जवळ नको रे बाबा तू गवली हे चालोय तुझं हे मुलं अरे मेल्या आताच्या अट्टी आहे की काय का सांगतो आधी अट्टी आहे का अरे काय सांगू मुंबईत खोली हवी डबडं नको डबडं इंग्लिश अरे घरात डबडं नको अरे मेल्या म्हातारी मग त्याला दबडं म्हणतात आता जगाला मग तुझ्या अटी काय आहे सांगितली ना काय 7वी पास बस तुला 7वी पास काय शिकलेली 7वी काय 5वी पण बाद झाली माझी एक नोंदणी आहे तुला बोल हा अरे परवाच आली आहे तुला बोलू थांबा अरे नाही अरे माझ्या न्यू बघशील ना लाईनच अगं हे म्हणत अगं हे म्हणत अरे बघ आता कसं
तुला बघायला येणार आहे. हा गॅस नाही, हा बायोगॅस आहे. बातमी शिकलेली आहे. घरातलं सगळं शँकी सगळं काढते. बुरा आहे त्यांच्याकडे 2 पाडं आहे. म्हणजे काय डॉक्टर गेलं होतं. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले 2 दिवसात जाईल खुश. तेव्हा बघू. पण तुला पसंत आहे काय बघ. नको ही. पसंत झालेला आहे. ही मुली परवडणार ना. अरे डॉक्टर म्हणालेच ना 2 दिवसात जाईल द्या. कुठला डॉक्टर? कुठला डॉक्टर नाव कोणतं घेऊन काय? डॉक्टर तुला असा हाय 2 दिवसात चूस. कोण म्हणाले गोळ्या दिल्याने 2 दिवसात जाईल खुश. अरे होय मी सांगितलं त्याला. बघ बाबा मी माझी पसंत आहे काय बोल. मी भूत वाटते. पाहिजे पण त्याच्याकडे बस काय 2 दिवसात जाईल खुश. आणि सगळं घरचं काम करेल. डॉक्टर तो पांढऱ्या घालून दिला. अरे नाही तिला विरी जागा सगळी 2 दिवसात तेवढा होय. तू गेली काय होती? आंबा खायला गेली. अजून आंबो पण नाही झालं. पाना उदासी म्हैस वाटते. तिच्या कडे या पण नाही मिळत आहे. त्या बघ नको पळून ना. अरे तूच घे तुला चहा पाण्याचं कधी करूया. मी विकणे काय आण. 2 ग्लास चाले क्या? जल्दी जा भाई साहब. 2 कटिंग जा. चहा पाण्याचा कार्यक्रम करायचा. अरे जरा प्याला निकाल सांग. हा मानतो हा मी चाय. तू अरे थांब चाय पाणी करा. ताण नको.
एवढी चाय आणली गरम करून आणि माझ्या पोराच्या तोंडावर मारला. एकदा सांगतोस मेवणी पोरगी बघ आणि बघत तिच्यावर पाणी होतो रविवारी बाजार विकूया. काय मेला किलो तरी जा. किलो लिटर विकूया. लिटर आता नाही करेल. गाडी बघ पण नाही पुरायचा नाही बाबा लई गॅस झाला गॅस आहे गॅस. खाली मारा खाली. काय फालतू बडबड करता? अरे प्रेम प्रकरण झालं पोर चाय पाण्याचा कार्यक्रम झाला आणि चहा पाणी काय ह्या पण असा आहे. अरे ह्या पण असाच आहे म्हणजे ह्याला पण पोरगी बघायची आहे. काय तुला हवे ना नेहमी तुला हवे इंजिन केवढे मोठी हे इंजिन झालं नाही इथं चापकन फोडून काढीन. खाली मारा खाली. आपल्याला महाराजांनी बोलवलंय आपल्याला जायला पाहिजे. कशाला ते माहिती नाही. ठीक आहे. चला तर मग. मला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. ती कोणती? आपल्या राणी सरकार आणि राजसेवकांना दरबारामध्ये हजर करा. ठीक आहे. कोण आहे? आम्हाला बोलवण्याचे कारण राणी सरकार आपले युवराज आता मोठे झाले आहेत. जरा त्यांना युद्धाची प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची जबाबदारी मी सेनापतीवर सोपवत आहे. ठीक आहे माझी काही हरकत नाही. सेनापती तुम्ही काहीच बोलत नाही. तुमचं सगळं म्हणणं मला हे आहे. या राज्याची जबाबदारी मी सेनापतीवर देत आहे. या काय चाव्या राणी सरकार आपण आपल्या विश्रामस्थळी जाऊ. राजसेवक तुम्ही पाचच्या गेटवर जा. का बरं जा पाचच्या गेटवर. आणि तुम्हाला इथून कोणी मेला तर तुम्ही बघतो. आणि मेणार पण
दरबारामध्ये महाराजांनी माझा अपमान केला. मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणत्या तोंडाने आणि कसं सांगू तुम्हाला. काल महाराजांनी चावी आणि माझ्याकडे या राजाची जबाबदारी दिली. राणी तुम्हाला एक विचारू का, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? तोंड बघून तर प्रेम झाला मला. राणी पण आपल्या वाटेत तो राजकुमार अडवाई त्याला तुझ्या प्रेमाचा सारा चढतो. माझ्यावर प्रेम करता का? आई हो, तुम्हाला सावध राहायचं नसली तरी सकाळीपेक्षा मी जास्त प्रेम करतो तुझ्यावर. ते प्रेम नव्हे, नवरा बायकोचे प्रेम. काय बोलायस तू? राजकुमार स्वतःच्या आईसोबत असली चाले करतो. तेच काय केलं नाही. राजकुमार मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे. तेच काय केलं नाही. राजशवर शिपाई याला आपल्या राज्याच्या बाहेर जाण्याचे 100 तुकडे करा. आणि रक्ताने माखलेली तलवार माझ्याकडे घेऊन या. बाबा तेच काय केलं नाही. राजशवर मी सुद्धा आपल्या डोळ्याने पाहिलं आहे. राजशवर या ना. आणि आपण आपल्या घरामध्ये परत जाऊ. ते 100 तुकडे करायचे. आम्ही तुला सोडू, पण आम्हाला एक वचन दे. कसलं वचन? आमच्याकडे एक पोरगी आहे. तुझ्यासारखी गोरी मुलगी आहे. अरे महाराजांना दाखवा, लाल काहीतरी दाखवा हो ना. हे सोन्याचं आहे. हे मानव देव. मी या तुला सोडत आहे. चला प्रधानजी, तुम्ही बोलल्याप्रमाणे त्याला उचलून दिलं. महाराणी आपल्या वाटेतला एक काटा बाजूला झाला. आता एक काटा म्हणजे युवराज महाराज आहे. त्याला भर झोपे त्याचा बदला घेतो. तुम्ही या.
पेढ होणार पण पेढ कोण वाटणार पिण्या तर चकोटी राजसेवक महाराज आपला पारा बघा आम्ही युवराजांना ठार मारले बघा तलवार बघा कशी लाल लाल झाली मीच लागायचे राजकुमार ठीक आहे मी थोडा विश्रांती घेतोय. ठीक आहे तलवार इथं ठेवतो बघा महाराज आम्ही पण विश्रांती घेतो अरे मयत झालं अरे आपले महाराज आहेत अरे याचा न्यायचं कसं आहे ना तुझी गाडी बोलव अरे 4 बांबू बघा लागतील आता दोघांनी वडीत वडीत तरी न्यायचा बोंबई झाला या कशा आजीला या आमच्या पाठचं दूर काढतो शायनिंग मारतो शिवा देणार कोण अरे जा त्या विघ्नाच्या पलट्यात आहे त्या घेऊन नाही आहे अरे बालू गेलाच काय अरे मेल्या ह्याला न्यायचा कसा पण अहो पण रात्रीचं म्हणाल पार्टी करूया मटण आणूया आणि सकाळी गेलं मारणार नाही तुला उठवूया अरे चांगलं होतं अरे हे काय वाचतं इथं बघायची अरे बाबा याला न्यायचा कसा महाराजांचा जीव पायाकडनं गेला वाटतं म्हणजे काला मोका दिला माहिती का याचा त्या डावाचं हा मोठा कोटवाला अरे तू गुलामा कसं न्यायचं तर मर्जी आहे महाराज आम्ही पण झोपलेलो होतो आणि या आता कोणीतरी ठेवून गेलंय. मला माहिती आहे
तलवार देणार. चालू हा हजर करा. जात प्रधानजी सेनापती हा कोण तुम्ही केला ना? नाही मी नाही केला ही तलवार माझी आहे पण मी पुन्हाही केला हो तुम्ही केला. केला. तो तुमची आहे. अहो जीव देईल तू मी सगळं बघितलं किंवा कोणाकडे मिळाला नाही हे बाकीचं व्रत बंद करा आणि महाराजांच्या अंत्यविधीची तयारी करा. तुमच्या माणसात जा आणि तुम्ही घेऊन या. भेटत अरे तो पक्या काकाचं होतं तर पण तोडला मी आता तर विघ्नेश तुमचा जीवा हाय ही फालतू बरोबर बंद करा आणि अंत्यविधीची तिच्या लागली अरे हे काय आता तर नवीन पट्टा आणलाय आता तर कालच आणलाय कसला आहे का? आता आखीमध्ये लाईनला टाकायचा. आपण याला घेऊया चला. तुम्ही इकडं बघ. लाईनला मयत होय. तुम्ही महाराजांचा प्रेम केला. नाही मी नाही केला या पट्टा परत येतो युवराज बोला तुम्ही आम्हाला तो वचन दिले त्याचं काय तुम्ही तयारी करा जाऊन लग्नाची. आणि तो दिला तर मग नाचून दिसते
डॉक्टर म्हणाले 2 दिवसात जाईल. ते आज स्थापना होती ना, तर संध्याकाळी वांग्याची भाजी होती, तर 2 टाइम खाल्ला नाही, आता गॅस झाला. सकाळी डॉक्टर म्हणाले गॅस झाला. तर तुम्हाला पोरगी पसंत आहे काय? हो पसंत आहे. तयारी करायची. असं नसतं उपटायचं. हे घे, यामध्ये धरायचं. अरे नाही. हे घे. थांब थांब, एक घे, एक घे, एक घे. नाही तर काय. मंगल सावधान. अरे तुला मंगलाष्टमी येत असती तर म्हण. स्वस्ती श्री. अहो थांबा, आधीच काय हरकत. थांबा थांबा थांबा. करू सुरुवात तर मग. काय झाले, काय झाला, पसंत आहे? आताच बघा. माझं यायचं नाही. अति काय नाही तिच्या स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. मेल्या सरांनी धरा सांगितलं ना तुला. अरे बाबा म्हण आता पुढचं. पेढे घालतो. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळेश्वरदं मुकुटवदनं. आपला पुढचा काय तो यश नाही आहे. तो अरे ते बोलायचं रेकॉर्ड करायला. हॅलो. अरे ते बोलते. धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद.
आमच्या कार्यक्रमाला अशी साथ दिल्याबद्दल नमन मंडळ शुगरवाडी सतत चिरुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.